नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार MH29 या यूट्यूब चॅनलवर. तर काल आपला प्रवास झाला पांगरबनात आणि नेमकं पांगरबन काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल. थोडक्यात तुम्हाला एवढं सांगतो का आमच्या मामाचं गाव आहे कारो आणि कारोपासून जिथे मामाची शेती आहे तो एरिया अतिशय दुर्गम एरिया आहे आणि त्या भागाला पांगरबन असे म्हणतात. आणि तिथं वाघाची म्हणजे जे जंगली प्राणी आहेत त्यांची खूप जास्त भीती आहे. तर नेमकं तिथचं वातावरण कसं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. भरसातभर तुम्हाला इकडे वाहन न्यायचा चान्सच नाही. मग हे खत हे काय लयच अवघड आहे. पेरणीलाच जे नेलं ते 3 किलोमीटर असेल नाही, 3 किलोमीटर असेल. हे पूर्ण पठारच आहे पण काळीची जमीन आहे नाही. हा का, कापस बरे आहेत पण हे काऊन मधात पट्टा पडला असा याने का तणनाशक मारलं का? हो, हे 4-5 वही टाकलेच नसेल खत. माहीत असे झाले बोला तिथे यंदा ते घराच्या मागे लागलो एकच खोली पण ते पेरणीच नाही काय मग काय जमलंच नाही. घर झालं का नाही मग? झालं जाता घर तिकडे गेलो मागे पडल पैसे घेते पाहिजेत ना मजुराला. हे आता वाण्यारासाठी वाजवले नाही. आणि इथून म्हणजे जागली सुरूच का आता इथून? हो, इकडचे लोक सगळं वावरातच. हो या धुऱ्यापासून आहे त्याचे नाही खाली, या खाली खोरे हे खोरा ते खोरी खोऱ्यात नाही आहेत का पेरायला जागा? काय पेराय म्हणजे जागा आहे का? जमीन आहे का लेवल? जमीन आहे बघा बघा ते वरच्या ते पिवळ दिसेल तिथपर्यंत नाही का? ते खोरा हे खोरा पुढचा हे खोरा. मग याच्यातले झाडं गिडे ऐकता येत असेल त्याला का? जंगलाच होय आहे का वावराच होई ना? मग झाडं मोठे झाले की किती येत असेल ना? ते 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 दिसते का ते तिथून ते तिकडे ते लिंबा झाड दिसते का? हा, तसं ते हे खोरा तसं गेलेलं आहे. 11 एकर 12 एकर आहे. किती सांगायचं आहे नाही. मग त्याला झाडं ऐकता येत ना मोठे झालेले. आता बंदी, आता आपल्याला याला बंदी आहे ना, घेता येत नाही. हा, इकडं मग जंगलात नाही ढोरं वासरे येत नाही का चरायला? या दिवसात जसं वावराच्या रस्ता नसेल ना आणायला, काय ढोरं आणायला तिकडून येते समोरून येते नाही. खाली ओढा दिसायला मोठा. हो ना, ओढा आहे. ही आता याच्या म्हणजे नदीला जाते पारतकडे नाही. हो, धरणाला मासो येत असले वरी. आता नाही येत का? मार्केट पिल तुमच्या घरच्या वावरात चढव टाकून सांगितलं खोपलं काय आहे तिथं? ते काका राहते ना ते वावरात नाही. त्याचं कोंबडी पालन आहे. गावरान कोंबडी आहेत. 200-300 कोंबडी आहेत. रोजचे म्हणजे 20-25 अंडे रोजचे निघते. अंडे विकते 15 रुपयानं. आणि जरासं ते वावर आहे ते पाहून काय ते कोंबड्याला वावरात नेले मस्त. म्हणजे चारा हेच कामच नाही ना. चारा टाकायचं कामच नाही द्यायला. उन्हाळ्यात थंडीगार सावली राहते वड्याच्या काठानं थडीला. इथं हिर बांधली कोणाची? मामाचीच आहे. इथून आपलं लागलं हे बघा आपलं आहे. हा हा, हिर खतून बांधली इथं. काय एवढे काय गरज इथं बांधायची? इथं लाईन येते का? इथून दिसायला वरी जायला रस्ता ते.
आता आमच्या वड्यातनी बारीक पिल तर लयच आहे. हा हे आता मोठ्या मामाचा हिस्सा आहे का तुमचं आहे? हा हो इथं काय पेरताय ते काहीच करता येत नाही. पण हे जंगल आहे मग हे फॉरेस्टमध्ये जात नाही का? लयच अवघड आहे तुमचं. आता इथं खत गीत आणायचं म्हणलं काय, आता समजा तुमचं वावरात मूग फिंग पेरला असला, न्यायचा असला कसा न्यायचा इथून? मग कापूस झाले, कापूस जमा करून देतो वावरात आणि ते कवा मग अकराला एकदाच न्यायचा उघड हे झाल्यावर, उन्हावाडी झाल्यावर. बापरे व्हिडिओ घेऊ का? हे बघा आमच्या लक्ष्मण दादाचा मळा एकदम जंगलात नाही आहे आणि हे जंगल नाही, हे कापूस आहे. हे कापूस आहे. ती खोपी देईल झोपायची नाही, ते खोपी आहे झोपाची. कापूस हे काय दिवसा जागल का? दिवसाची जागेली. ते रात्रीचं आहे. कास्तकार जुना आहे. कास्तकार जुना आहे पण तिकडे केलं ना अजून आपलं. कुठं? त्या लिंबाला 3 एकर आहे तिथे. कोणतं ते पोरं डबडे वाजवले? नाही 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 हा? ते इकडे आहे ते काळीचं. ते डायरेक्ट वाटतच आहे. कोणतं गडा? त्या तिथं आहे काळीचं. ते डबडे वाजवले त्याच्या पलीकडून ते कापूस लय सुपर आहे कोण आहे? त्याच्या पलीकडून आहे चांगला. हां हां पण ते लिंबा झाड दिसते की नाही शेवट ते काळीचं हो. रोटच. ते आपण रस्त्याने आलो का त्या वावरातून आलो का? नाही तुम्ही इकडून आले ना आता. बरं आले असते मग झालं असतं. ते रोटच नाही का? बरं हे धुड्या काय खाल्ल्या तिथं पाहिल्या मी? खेकडकुली. खेकडकुली येते का? जग मारून इतर आलो मी. आणि हे जाळी काय डबल जाळी लावली? मग काय ते खेकडकुली. तांगड बिन मग ते काय आहे दुसरं? तांगड आहे. मागूर आहे. मागूर आहे. डबल जाळी. अरे वा, मस्त काम आहे. नाही बसून जेवण करायला लागलो आम्ही आता मस्त. इकडं पहा भाजी, कांदा भाकर आणि ज्वारीची भाकर. ज्वारीची भाकर. मग मागा ती चौधरी इकडे यायची काय येऊ दे नाही तर मी म्हणलं जाऊ दे आता पीक फिरायचं आहे कारण जमते म्हणलं जंगलात जायला. तिकडलं भरलं आहे का? पाहू मग तिकडलं पण. काय माहिती आपण हे बरगड आहे पण याचा उपयोग काहीच नाही. हो बाबा ते मदत नाही रोया ना कमी खाला कापूस ते. हे कुठं चाललं रस्ता पागलवाट? हे मागची हां आता आपल्याला इकून जायचं नाही, रस्ता नाही इकून नाही. वरून वावरानं असेल ना? जंगलात लागलं का? एक गवली पारातपर्यंत जाते वाटतं ना. काय भीती नाही का जनावराची? वाघ अस्वल अस्वल नाही इकडं? वाघ येते का रातच्या? अशा याला बसून राहायचं वाघ संध्याकाळ रातच्या. मग काय काही करत नाही का मग असलं माणसाला दिसला समोर? कोणती? हा हा इथून जंगल सुरू झालं नाही का? म्हणजे इथून इकडे सगळं आपलं आहे. हो हे मागचं सगळं आपलं, इथून समोर आता जंगल सुरू झालं नाही का? खोरा पूर्ण येते. हा हे आता हे पोल जे आहे जंगलाचा भाग. इकडं मग हे नाही का ते बिबटी गिफ्टी नाहीत का? बिबटी आहेत का? हो मग कवा म्हणतात नाही असं काही ढोरं वासरं मारायचं काही?
ढोरा असं वासरावर नाही करत आला. बकऱ्या धरते का बाबा? इथं पाऊल वाटत इथं दिसायला लागले. हा दाट जंगल आहे एकदम. हा हा आता हे कसं तुम्हाला काय वाटत नाही पण आम्हाला भीतीच वाटते इकडे. आता आहेत का इकडे मधात ढोरं? जंगलात आहेत. हा माणसाची काय हालचालच नाही इकडे. माणसाची मला काय हालचालच नाही इकडे. हा आकडे इकडं म्हणजे पलीकडे म्हणजे पाळत वाल्याचे वावर असतील. गावातले आहेत. ढोराची पावलं दिसायले बा कुठे दिसायले खाली. रस्ता आहे म्हणजे इकडून जाणं येणं चालते का लोक यायचं नाही का? हा 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 तिथं एक थैली रान तुमचं येते नाही का? आहे 5 एकर म्हणा पण पलीकडे सांगितलं. हा हो मग काय करा. मग इकडे पांगरबनातनी लोक जागलेले जात असेल ना बाकीचे बी. त्याला काही त्याची ढोरं वासरं असतील ना. हा मग त्याच्याकडे केव्हा वाघ चाल करत नाही का? मग आपण आज खेळ हाट करतो ना. हां हां गोटे मोठाले आहे ते. वरचे पोळीचे फुटले असले एखाद्या. तुम्हाला वावरात पाणी पिया गेला मग हेच असेल झऱ्या गेल्याचं. मग हेच पाणी पियाला का? हो हिरे करून. हां हां चला इथून वावरात लागले वाटेल. आपण या रस्त्याने मग आला नाही ते काय जमलं नाही तिथं. काय झालं ते पिसकला कार्यक्रम काय त्यात करायला तर लागतं म्हणा. पण त्याचा पाहू ना एखादा आण लागेल दुसरं कोणी. काय काय होणार आहे त्याला विमान आहे भरून काय नाही काही होत नाही म्हणा. फक्त पेरेगिरी असले कापूस गिपूस मांडायला सोबत जाते. हां ते जाळी कोणाची वावर कोणाचं आहे? गावातलं आहे का?
हे काय रस्ता आहे काय मुत्री दांडा सर चालतं मोठे मामा चालतं. हे रस्ता गावाकडे जायचं. हो हो काय जाता येते. आता इकडं तुम्ही राहिले म्हणजे तुम्हाला म्हणजे दिवाळीपर्यंत सुट्टीच नाही. संक्रांती पर्यंत म्हणजे माल घरी जायपर्यंत इकडेच राहायचं वावरातच. फक्त बाजाराच्या दिवशी जायचं घरी. मग इकडं असं सोबती राहते का बोलाय गेल्या लोक बाकीचे. हां प्रत्येक वावरवाले समजा आपापल्या वावरात राहते नाही का. संध्याकाळी बोलणं चालणं होती. खूपच अवघड आहे. हो ना खाऊन पिऊन तेवढा रोज उरतीन द्यायला. तुम्हाला काय तुम्हाला या 5-6 महिन्यातनी समजा तुमचा एक दिवस जरी हॅवी झाली तरी तुमचं वाया जाते सगळं. हम्म 10-12 रोटेवढं घुसले वावरात की झालं कंप्लीट. हां हां घरून वावर करतो म्हणलं तर होतच नाही इकडे नाही का. हां आता हे एवढं जायला लावल्या लोकांनी ना याचा काहीच फायदा नाही का. गुतल्यावर फाडते ते त्याच्या ताकदी पुढं काय ठिकाणी बैलावून ताकद येत नाही. प्रत्येक वावराला अशी वाघूर जाऊ लावून नाही का यायचं तर घरच आवडे वावरात. पाणी आता काय 2-4 दिवस उघाड द्यायला लागलं लगे लयच यायला लागलं. त्या दिवशी तर काय इजा चमकी आमच्या इकडं. हो दुपारी 2लाच अंधार पडला. हे इथं आता हिर आहे तर मग हे उन्हाळ्यात काही काढते का पीक पाणी राहते. गहू का हां आणि त्या टायमाला तर लयच जागल करायला लागत असेल नाही. आताच एवढं स्ट्रिक आहे तेव्हा तर मग काही खरंच नाही.
निंदन चालू आहे नाही. इकडं दिसायला बरेच लोक बरं. लोक आहेत हम्म. नाही तर म्हणून आता माथ्यावर वावर नसतील इकडे वरी आहे का? मग इकडलं कोण करते? हा, तुमचा हिस्सा नाही का इकडे? मग इकडं हा. आता तुम्ही घरून दळण फिरून लगे तुम्हाला डोक्यावर जाणं लागत. हा हो, पण ते डोक्यावर जाणं लागत ना घरून. बाप, झटका आहे काय चालू? हा नाही ना, प्रत्येक शेतात असं झटका लावून आहे नाही का? आपलं नाही. आता याच्या समोर वावर आहे का नाही? हो का? रस्ता हेच का? जायचा रस्ता हेच का लोकांचा? आणि आता हे किती एकर आहे? इथं 12.5 एकर आहे का? म्हणजे याच्यात हे वरचं येते का? माळ येते का? हे येते माळ येते का? इथं 12.5 एकर आणि तिकडं हे 12.5 तिकडे 11. हो, फक्त 7-12 आहेत नाही का? वैतीला काय कमी आहेत? दोन खोपडे केले वाटतं तुम्ही बी? मोठे मावस आहे काय? कुठं चालले मामी? हा काय येरी झालं तो पाहायला? बर बर, ते करून काय वड्यात नाही काय मासा धरायला? हा, पाणी येते वाटते मामा. हो,
मित्रांनो, आपण जिथं आलो ते आता पांगर बनत आलेलं आहोत. इथं आपलं म्हणजे मामाचं आहे 12 एकर शेत आणि तिकडं आहे 11 एकर. इथपर्यंत हे मोठे मामाचं नाही का? हे डवरलं नाही का? डवरून घ्यायला होतं एकदा. हे लय निघलं काय म्हणते ते शब्द नाही. डवरून घ्या. हा हो हो ते भेटेन त्यांना कोणतरी चांगलं भेटेन. हा खत टाकून घ्या. कसं काय मामी तब्येत गिबेत? हो का? मस्त आहे तुमच्या इकडं. मस्त आहे तुमच्या इकडे चांगलं नाही. हे असा एक एक ठोक पडते. ते मागे जे वारं धुवून आलं तेव्हा काही तुम्हाला हे होतं काय? इकडे नव्हतं आहे. ते इकडे असतं तर लयच होतं धिंग ना. तिथे का लोकांचं नुकसान झालं का चोंडीपाशी? हो झाडं लयच पडले. मूग बरोबर नव्हतं काय ना? हां बारीक जळाला त्याचं. हे धुऱ्यापर्यंत आहे काय? पलीकडे नाही का? लयच ठोकाला जाती निघून म्हणा. ते खाल्ले लागून राहत नाही. मोठ्या मामाची शेती. मामी घरी नेण्यासाठी शेंगा तोडत आहे. या ठिकाणी त्यांचं राहायचं. वावरात बकरी आलं तुमच्या आहेत काय? हां अर्जुन जायच्या त्याची पिढी जायचं का? ते मागं उन्हाळ्यात होते ते. पुन्हा आलं वावरात कोणी आलं कारण बकऱ्या विक्रीवाले येतात ना, त्याच्या मोबाईलने व्हिडिओ काढ मॅच टाकून दे. काढा रिकामं जायला जीवावर यायला लागलं. भारा म्हणलं तर मग माणूस चढायचं कामच नाही वरी. कापसाची गटुडी इथून का? इकडच्या लोकांना त्रास नसेल तेवढा डुकरा गेला. वरी येतात का? हां असा आहे या ठिकाणी आजचा प्रवास संपतो मित्रांनो. समोर दिसते ते गाव आहे मामाचं. आज दुसरा दिवस. पुन्हा एकदा तिथं जायचं आहे. आपलं काम व्हायचं राहिलं तर हा व्ह्यू बघा. इथून आपल्याला आता डोंगराच्या आतमध्ये जायचं आहे. हे म्हणजे आपलं गहुली चोंडी मार्गे आपल्याला कारूरकडे जावं लागते.
गवली नाईक साहेबाचं गाव, आणि तिथून समोर मग एक 7-8 किलोमीटर अंतरावर कारव गाव आहे, ते आपल्या मामाचं गाव. आणि तिथून आपण आज पुन्हा जाणार आहोत पांगरबनात. हे पांगरबन म्हणजे जे कारवळचे लोक आहे त्यांचं शेत या भागात आहे. चारी बाजूनी जंगल आहे. जंगल म्हणजे असं घनदाट जंगल आहे, ज्यात वाघ, रोही, रानडुकर असे प्राणी जास्त प्रमाणात आहेत. रोही आणि रानडुकर यांच्या शेतीला म्हणजे शेतामध्ये नुकसान करतात. त्या कारणाने हे पूर्ण हंगाम म्हणजे पेरणीपासून ते पीक घरी येईपर्यंत या ठिकाणी जागर करत असतात, त्याच ठिकाणी राहतात. फक्त आठवड्यातून कोणी घरी जातं आणि घरून जे काही गोष्टी लागते किराणा वगैरे ते घेऊन येतात. जंगलात काय निघते आणि मग ढालीनं जाणं लागलं. दिवसभर शेतात काम करायचं, संध्याकाळी प्राणी जे ते शेतात त्यांच्या पिकाची राखण करायची. आपल्या वावरापाशी गेल्यावर निघले मस्त असं हा काय जमलं नाही. परिसर आहे सुंदर असा, एकाच जागी निघले. पांगरबनातला शेती आहे आणि चोही बाजूनं असं घनदाट जंगल. मलाच या ठिकाणी खूप भीती वाटायली होती, पण मामासोबत होते आणि मामाचं आता हे बालपणापासून या ठिकाणी वावरलेले, त्या कारणानं त्यांना काहीच भीती नव्हती वाटत या गोष्टीची. पण ते मला या ठिकाणच्या वाघाच्या गोष्टी सांगत होते. कधी दिवसा कुठं वाघ पाहायला भेटला ते जागा मला दाखवत होते. काल याच मार्गाने आपण पांगरबनाकडे गेलो आणि आज पांगरबनातून परत घराकडे जात आहोत. तर काय आता वर्षानुवर्ष चालत आलं यांचं, ह्याच रस्त्यानं शेतात जायचं, घरी यायचं. जागा मात्र म्हणजे नवीन माणसासाठी खूपच चांगली आहे. एका बाजूला घनदाट जंगल म्हणजे चारही बाजूला घनदाट जंगल आणि इथून छोटीशी पाऊलवाटेच्या बाजूला हा छोटासा वाहणारा ओढा. काल रात्रभर झालेल्या पावसामुळे या ओढ्याला आज पाणी खूप जास्त आहे कालच्यापेक्षा. आवाजावरून तुम्ही अंदाज लावू शकता. लेकरं काय करायले. आणि मेन म्हणजे मला कालपासून या शिवारात जंगलात वाटत आहे, कारण वाघाचे असे किस्से ऐकले अंगावर कालचे येत नाही का. अचानक जर समोर वाघ आला तर काय होईल. मामाचं काय, त्यांचं आता बालपण इथं गेलेलं आहे, आयुष्य संपत आलं या जागेवर. त्यांना काही वाटत नाही, मस्त बिंदास चालत आहे समोर. मी लहानपणापासून ऐकलं पांगरबनाबद्दल, पण इथं याचा योग कधीच नव्हता आला. आज म्हणजे काय नको करले पीक पेरे मांडायच्या कारणानं मामाच्या शेतात आलो आणि हा जो शिवार आहे पाहायला भेटला. इथं पाहू शकता ओढ्यामध्ये लहान लहान मुलं एवढ्या घनदाट जंगलात आपल्या आईसोबत काहीतरी खेकडे पकडत आहे. पाहते त्यांना कशाची भीती नाही. आणि आपलं म्हणजे माझी नजर चौकट चालली, कारण जंगल एवढं घनदाट आहे. आणि तो वाघाचे बरेच किस्से म्हणजे आजचीच गोष्ट नाही, पण ऐकत आलेलं, त्याच्यामुळं भीती वाटत आहे. ते आवलं वाघानं धरलं ते कुठे इकडे धरलं होतं. हां उमरीकडच्या भागात धरलं का. तिकडे फिरते का वाघ. म्हणजे जास्त आहे का. 5 बकऱ्या अर्जून जायचं का ते पली म्हणा कोण आहे जायचं. माणूस दिसायला
इकडे आहे पण असं भीतीचं वातावरण नाही इकडे नाही. असं राहायचं नाही पण. हो फक्त रात्री फिरता येत असेल. मोठे झाल्या हे फॉरेस्टवाले घेत असतील ना झाडं हे. हां फॉरेस्टवाल्याला जमत नाही का. मग आपल्याला स्वतः खर्च लावा लागते आड्या दिल्या हां स्वतः नेऊन टाकावं लागते आपल्या नावाने. तर असा होता मित्रांनो आजचा पांगरबनातला प्रवास. आणि इथून थोडा समोर आला की हा तलाव आपल्याला दिसतो. हा गवलीच्या जवळचा तलाव आहे आणि सध्या पावसामुळे म्हणजे पूर्णपणे भरलेला आहे. आणि खूप सुंदर असा तिन्ही बाजूने डोंगर आणि मधात हा तलाव आहे. तर ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. एडिटिंग आपल्याला तेवढी येत नाही, डायरेक्ट बनवलेलं आहे. आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे.